नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे स्वागत. स्वामी भक्तांनो, आज आपण मनुष्याच्या दुःखाचे मूळ कारण काय आहे हे पाहणार आहोत. त्याचबरोबर त्यावर उपाय म्हणून आपले दुःख मुळापासून उपटून टाकण्यासाठी योगशास्त्र, आयुर्वेद आणि आधुनिक न्यूरोसायन्स आपल्याला कसे वापरात आणता येईल किंवा आपल्याला कसे वापरता येईल हे आपण आज पाहणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज त्रिविध तापाचे उपाय, त्याचबरोबर त्रिविध ताप म्हणजेच काय, त्याचबरोबर त्याचं सोल्युशन याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आणि त्याचा निश्चितच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप प्रभाव दिसेल जेव्हा तुम्ही स्वतः हे वापरून पाहाल. चला तर मग, कारण हा विषय खूपच नवीन आहे, पण स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्ही या सर्व गोष्टींचा तुमच्या आयुष्यामध्ये उपयोग कराल तेव्हा तुम्हाला निश्चितच त्याचा प्रभाव जाणवेल. चला तर मग, तर सर्वप्रथम मनुष्याच्या दुःखाचे मूळ कारण त्रिविध ताप. दुःख मुळापासून उपटून टाकण्यासाठी योगशास्त्र, आयुर्वेद आणि आधुनिक न्यूरोसायन्स आपल्याला कसे वापरता येईल हे आपण पाहूयात. त्यासाठी सर्वात प्रथम म्हणजेच आध्यात्मिक दुःख. आता पहा, स्वतःचे शरीर आणि मन, तर हे दुःख आपल्याला आतून निर्माण होते, म्हणजेच आजारपण, चिंता आणि राग. तर ते कसे दूर करावे, म्हणजेच आजारपण, चिंता आणि राग या सर्व गोष्टींमुळे आपल्याला दुःख होत असते, दुःख जाणवत असते. तर ते कसे दूर करावे, तर त्यासाठी योग आणि प्राणायाम. म्हणजेच पहा की शरीरातील व्याधी दूर करण्यासाठी आसन आणि मनातील अस्वस्थता थांबवण्यासाठी प्राणायाम हा सर्वोत्तम आहे. पहा स्वामी भक्तांनो, जेव्हा आपल्या शरीराला काही व्याधी असेल, म्हणजेच आजारपण असेल, तर ती दूर करण्यासाठी आपण आसन करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे आसन आपण करू शकतो. त्याचबरोबर जेव्हा आपले मन चलबिचल होत असेल, मनामध्ये अस्वस्थता जाणवत असेल, तेव्हा ते थांबवण्यासाठी आपण प्राणायाम हा वापरू शकतो आणि प्राणायाम सर्वोत्तम आहे. त्याचबरोबर नामस्मरण आणि मंत्रजप. पहा, आपण आधी पाहिल्याप्रमाणे नामस्मरणामुळे मेंदूत अल्फा लहरी निर्माण होतात, ज्या अमायगडाला, भिंतीचे केंद्र, म्हणजेच जे काही भीतीचे केंद्र आपल्या मनामध्ये असते त्याला शांत करतात. म्हणून नामस्मरण आणि मंत्रजप हा आपण केला पाहिजे. त्यामुळे आपल्या मेंदूमध्ये अल्फा लहरी निर्माण होतात. त्या लहरीमुळे आपल्या मनामध्ये जी काही भीती असते ती भीती शांत होते. त्या भीतीवर आपण मात करू शकतो आणि भीतीचा पराभव करू शकतो. त्याचबरोबर साक्षीभाव, म्हणजे स्वतःच्या विचारांकडे त्रयस्थपणे पाहणे. मी म्हणजे माझे विचार नव्हेत ही जाणीव आध्यात्मिक दुःख कमी करते. त्यासाठी तुम्ही योग्य आहार, म्हणजे सात्विक आहार घेतल्याने शरीरातील तमोगुण कमी होऊन आरोग्य सुधारते. त्याचबरोबर दुसरं म्हणजे आधिभौतिक दुःख. आपण आधी जे पाहिलं ते होते आध्यात्मिक दुःख, आणि आता आपण जे पाहणार आहोत ते आहे आधिभौतिक दुःख, म्हणजेच बाह्यसृष्टी आणि प्राणी. पहा, हे दुःख इतर जीव किंवा भौतिक जगाकडून मिळते, म्हणजेच शत्रू, अपघात, डास, प्रदूषण. तर ते कसे दूर करावे, तर त्यासाठी आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचे भान ठेवणे, योग्य ठिकाणी राहणे, सुरक्षिततेचे नियम पाळणे आणि निसर्गाशी जुळवून घेणे. त्यासाठी अहिंसा आणि मैत्री, म्हणजेच जेव्हा आपण इतरांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवतो तेव्हा मानवनिर्मित संघर्ष, म्हणजे शत्रुत्व जे असतं ते कमी होतं. त्याचबरोबर आपण पर्यावरण रक्षण, म्हणजेच प्रदूषण किंवा निसर्गाचा कोप टाळण्यासाठी पर्यावरणाची निगा राखणे हा आधिभौतिक दुःख कमी करण्याचा एक मार्ग आहे. त्याचबरोबर तिसरं म्हणजे आधिदैविक दुःख, आधिभौतिक दुःख. तर हे आपण आधी पाहिले, आता आपण पाहूयात आधिदैविक दुःख. तर ते आपल्या नियंत्रणाबाहेर आहे. म्हणजेच पहा, भूकंप, पूर, नशीब, ग्रहदशा, म्हणजेच नैसर्गिक आपत्ती किंवा दैवी. तर कसे दूर करावे हे दुःख, आपण कसे दूर करावे, तर जे आपल्या हातात नाही त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे स्वामी भक्तांनो. म्हणजे तुझी इच्छा हीच माझी इच्छा, म्हणजे जशी परमेश्वराची मर्जी तशीच माझी मर्जी. हा भाव मनाला प्रचंड शांती देतो आणि यामुळे कॉर्टिसॉल कमी होतो, म्हणजे स्ट्रेस हार्मोन जो असतो तो कमी होतो. त्याचबरोबर प्रार्थना आणि सत्संग, सामूहिक प्रार्थना आणि सकारात्मक विचारांच्या लोकांसोबत राहिल्याने आपली मानसिक शक्ती वाढते, ज्यामुळे संकटाचा सामना करणे सोपे जाते. त्याचबरोबर धैर्य आणि तितिक्षा, म्हणजेच कठीण काळात न डगमगता उभे राहण्याची शक्ती आपल्याला साधनेतून मिळते.
त्याचबरोबर शांती 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 म्हणजे त्रिवार उच्चार का, तर आपण जेव्हा शांती हा शब्द 3दा म्हणतो तेव्हा आपण वरील तिन्ही प्रकारच्या दुःखापासून मुक्त होण्याची प्रार्थना करत असतो. आता पहिली शांती पहा, आध्यात्मिक शांतीसाठी म्हणजे माझे मन शांत व्हावे यासाठी. दुसरी शांती जी आहे ती आधी भौतिक शांतीसाठी म्हणजे माझ्या आसपासच्या लोकांशी प्राण्यांशी माझे संबंध शांत राहावेत. तिसरी शांती म्हणजेच आदिदैविक शांतीसाठी म्हणजे निसर्ग आणि नशिबाचा कोप होऊ नये यासाठी. आता निष्कर्ष पहा की हे त्रिविध ताप पूर्णपणे नष्ट करण्यासाठी ज्ञान म्हणजेच परिस्थिती समजून घेणे आणि भक्ती म्हणजे समर्पण यांचा समन्वय साधणे आवश्यक आहे. ही तुमच्या मेंदूला दिलेली एक रिलीफ सिस्टीम आहे. तर स्वामी भक्तांनो, आज आपण त्रिविध तापाचे हे प्रकार पाहिले की ज्या गोष्टींमुळे आपल्या मनाला दुःख होते, जे आपण दुःखी भाव जाणवत असतो, तर ते दुःख कमी व्हावे तर त्यासाठी काय करता येईल किंवा काय करावे हे आज आपण आपल्या या व्हिडिओ थ्रू पाहिले. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचेही काही असे प्रश्न असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. आजची ही माहिती खूपच नाविन्यपूर्ण होती आणि नवीन होती. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.